स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी बीएडची जे अप्लिकेशन करत आहेत किंवा रजिस्ट्रेशन करत आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि यात जी काही माहिती आपण देतो आहे ती अत्यंत महत्वाची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जर माहिती आपल्याकडून चुकली तर नक्कीच आपलं वर्ष वाया जाणार आहे आणि आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा सीईटी देऊन तुम्हाला ऍडमिशन करावं लागणार आहे. सोबतच या चुकीमुळे तुम्हाला ओपन मधून तुमचा प्रवेश मिळेल, इन्स्टिट्यूशनल राऊंड मधून तुम्ही जर गेला तर तुम्हाला जास्त फीस भरावं लागेल, कॉलेजवाले तुम्हाला वारंवार चक्र मारायला लावेल आणि यामुळे काय होणार आहे, आपल्याला प्रवेश मिळणार नाही, जागा फुल होतील. तर या सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 ह्या दोन्ही प्रोसिजर झालेल्या आहेत. आता राहिला आहे तिसरा राऊंड. तिसऱ्या राऊंड करिता जे काही नोटिफिकेशन होतं आपल्या वेळापत्रकानुसार, तर ते 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत हे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं. रजिस्ट्रेशन करून आपल्याला कॉलेज निवडायचे होते, कॉलेज ऍड करून आपल्याला त्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचे होते, कॉलेजचे प्रिफरन्स त्या ठिकाणी आणि नंतर तुमचं लॉक करायचा होता. पण यातही जर तुमच्या पूर्वी चुका झाल्या असतील, मग चुका कोणत्या, कास्ट लिहिलेली नसेल, कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये कोणतेतरी फरक असेल, तुमच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती, व्हॅलिडिटी आता आलेली असेल म्हणजे 1 महिन्याच्या प्रोसिजर मध्ये, तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेट नव्हतं, मार्क्स कुठेतरी भरताना चुकलेलं होतं, ह्या वेगवेगळ्या ज्या चुका आहेत, मेथड चुकलेली होती, अशा ज्या चुका ज्या विद्यार्थ्यांकडनं झाल्या होत्या त्या सर्व चुका दुरुस्त करण्यासाठी ही आपल्याकडे संधी आहे. मग संधी कधी आहे, तर संधी आता राहिलेली आहे फक्त 2 दिवस. आजची 8 तारीख आणि उद्या 9 तारीख, हे 2च दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. त्यामुळे आवर्जून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही जर ते रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला नव्हता, मार्कशीट यायची होती, अशा विद्यार्थ्यांनीही रिझल्ट नव्हता म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, अशा नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळत आहे. नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळत आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिल्या राऊंड मध्ये, दुसऱ्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं होतं आणि जे विद्यार्थी गेले नाहीत, रिजेक्शन सर्टिफिकेट आणलं, त्या ठिकाणी तिकीट डाउनलोड केली आणि तुम्ही त्या ठिकाणी अपलोड जर सुद्धा केली, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला संधी आहे. पण ज्या कॉलेजच्या पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला होता, पहिलंच कॉलेज त्यांना मिळालं, पण ते त्या विद्यार्थी कॉलेजला गेले नाही आणि असेच घरी बसून राहिले, तर अशा विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होणार आहे. आणि त्यांना संधी कधी मिळणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे 4थ्या राऊंडला म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंडला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्याला प्रोसिजर करायची आहे. ज्या पद्धतीने आपण पहिल्या राऊंडची जी काही प्रोसिजर केली रजिस्ट्रेशनची, सेम रजिस्ट्रेशनची प्रोसिजर करायची आहे. आता काही विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर, ते जुने जे कॉलेजेस आहेत तेच कॉलेज आपल्याला घेता येणार नाही का? तुम्हाला ते कॉलेज घेता येणार आहे की जे तुमच्या प्रिफरन्स मध्ये तुम्ही टाकलेले होते त्या ठिकाणी तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे जुने जरी कॉलेज तुम्ही टाकले तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. ज्यांना चांगला स्कोर आहे, 80 अबो आहे, 70 अबो आहे, कॅटेगरी मधील असेल किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी 90 अबो जर तुम्हाला मार्क्स असेल, 85 अबो मार्क्स असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून फक्त 10च कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि इतर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल त्यांनी 5 ते 10 टाकले तरी चालेल, परंतु तुमचा नंबर त्या ठिकाणी लागला पाहिजे, यासाठी आपल्याला हे प्रयत्न करणं गरजेचे आहे. यात चांगलं कॉलेज जे आहे त्याला 1 नंबर टाका, त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबर कोणता आहे ते नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही 5 ते 10 कॉलेज तुम्ही टाकायचे आहेत. आणि आता मात्र मेथडच्या संदर्भात चुकी करायची नाही. पुन्हा एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना कोणतीही फॅकल्टी असो, तुम्हाला मराठी आणि इंग्रजी सब्जेक्ट असेल तर ते कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ते मेथड मध्ये टाकू नका, ते सब्जेक्ट मध्ये इन्क्लूड करू नका. जे इतर सब्जेक्ट आहेत, मग इतर कोणते, सोशलॉजी असेल आर्टवाल्या विद्यार्थ्यांचं, नंतर पॉलिटिकल सायन्स असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, हे सब्जेक्ट तुम्ही टाका, मराठी इंग्रजी टाकू नका. नंतर ऍग्रिकल्चर असेल तर विद्यार्थी ऍग्रिकल्चर तुम्हाला मेथड येईल, तुम्ही इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मेथड येईल, तुम्हाला जर कॉमर्स असेल म्हणजे ज्याचं बीकॉम झालं त्यांना कॉमर्स मेथड येईल. तर अशा पद्धतीने त्या मेथड येणार आहेत. त्यामुळे तेच मेथड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. पण जे आर्टचे विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या मेथड येऊ शकतात, मराठी पण येऊ शकते, इंग्लिश पण येऊ शकते. पण मराठी आणि इंग्लिश कोणाला येणार आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशनला ELT किंवा MLT होतं, अशाच विद्यार्थ्यांना ते मराठी आणि इंग्रजी मेथड त्या ठिकाणी येणार आहे. पण तुम्ही जर मराठी आणि इंग्रजी विषय जर टाकला असेल तर नक्कीच तुम्हाला पण ते मेथड दिसेल. पण तुम्ही जर प्रवेश घेतला, तुम्हाला जर मराठी मेथड आली आणि इंग्रजी लिटरेचर किंवा मराठी लिटरेचर नव्हतं, तर तुम्हाला कॉलेजवाले प्रवेश देणार नाही.
म्हणून ही शेवटची संधी आहे, यात चुका करू नका. आता जर चूक केली तर डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षी संधी मिळणार आहे किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. आता राहिला मुद्दा इन्स्टिट्यूशनल राऊंडचा. इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये तुम्हाला सर्वच कॉलेज दाखवतात, पूर्णच कॉलेज त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये जागा रिक्त असतात तेच कॉलेज तुम्हाला दाखवले जाते आणि जागा रिक्त असून सुद्धा कॉलेजवाले तुम्हाला सांगत नाहीत, कारण त्यांना मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुम्हाला दुसरे विद्यार्थी घ्यायचे असते, ज्यांची फीज 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 50,000 असे ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त फीज देणारे असतात. त्यामुळे ते जागा राखीव ठेवतात आणि तुम्हाला जागा व्याकंट नाही आहेत असे म्हणून सांगतात. मग त्यावेळेला आपल्याला या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये चक्रा मारावं लागते. अशा पद्धतीने ज्या वेळेला एकही कॉलेजमध्ये जागा मिळाली नाही तर आपलं वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे हा तिसऱ्या राऊंड मध्येच आपला नंबर लागला पाहिजे, यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ही संधी शेवटची संधी आहे, म्हणून आपल्याला बरोबर अर्ज करायचा आहे, चुका करायच्या नाही आहेत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. हेच आजचं अपडेट होतं. यात तुम्हाला पुन्हा काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ग्रुपला स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगच्या ग्रुपला जॉईन व्हा, त्यात तुम्हाला उत्तर मिळेल. राहिला प्रश्न पुन्हा फीस संदर्भातील एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना मी वारंवार सांगतोय की तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप होल्डर असल्यामुळे फीज लागत नाही. तरी पण तुम्ही त्या कॉलेजवाल्यांना भांडत नाही, त्यांना GR दाखवत नाही. GR दाखवलं तरी ते म्हणतात आमच्याकडे आलं नाही. अशा कॉलेजवाल्यांना तुम्हाला धमकवायचं आहे तरच तुमचे फीज वाचणार आहेत, अन्यथा तुम्ही 50,000 25,000 रुपये देऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता. जनजागृती करणं हे माझं काम आहे, कारण नागपूरमधल्या मेजॉरिटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी फ्री ऍडमिशन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा संदर्भ घेऊनच मी तुम्हा सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगतोय, कारण हा GR संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. कारण स्कॉलरशिप सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे, एससी आणि एसटीना. ओबीसी विद्यार्थ्यांनाही मात्र 50% स्कॉलरशिपचा जो निर्णय आहे तो सुद्धा लागू आहे. मग मुलगा असो की मुलगी असो, हे सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. त्याची परिपत्रक, त्याचे शासन निर्णय आपल्याला पाहिजे असेल तर ग्रुपला अवेलेबल आहे. पुन्हा मी एकदा टाकतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.